संपला गेलाय. गेलेल्या मृत व्यक्तीच्या उपकारातून उतराई होण्याचा सोहळा म्हणजे हा कृतार्थ सोहळा आहे मायबापा. खरं तर तुम्ही आम्ही जन्माला आलो, जन्माला आल्यावर तुमच्या आमच्यावर तिघांचे ऋण असतात. एक देवाचं ऋण, दुसरं संतांचं ऋण आणि तिसरं आईवडिलांचा ऋण आहे. आईवडिलांचं किती ऋण आहे मायबापांनो? आपल्या अंगाची कातडे जरी काढले आणि आईबापाच्या पायात घातले तर त्यांचे उपकार फिटू शकत नाही, एवढं ऋण त्या आई आणि वडिलांचं आहे. त्या आई वडिलाच्या म्हणजे वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याचा आजचा हा सोहळा आहे. मी सुरुवातीला बोललो तिघांचे ऋण, एक देवाचं ऋण आहे. देवाचं किती ऋण आहे? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. ज्यावेळेस आपण आईच्या पोटामध्ये आईच्या गर्भात असतो त्यावेळेस आतोनात हाल आपली होत असतात. विष्टाले पचो इकडे नाके तोंडे कृमिकिडे, गर्भवासाचे दुःख गाडेन काऊना पुढे सांगावे. आणि त्यावेळेस घाण विष्टा लेप सर्वत्र असतो आणि आपण हात जोडून त्या भगवान परमात्म्याला फक्त एकदा या दुःखातून मला वेगळं कर, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. आणि मग देवाला किव आली, देवानं फक्त 2 बोटं आपल्याला लावली. आपण आईच्या गर्भातून बाहेर आलो. बाहेर आल्या संवाद देवाचा आणि आपला झाला. आपण देवासमोर आलो, देवानं आपल्या समोर बघावं, देवाने म्हणावं तू आईच्या गर्भात होता, हाल होत होत्या, वेदना होत होत्या, त्यावेळेस तुम्हाला विनंती केली फक्त एकदा या दुःखातून वेगळं कर, मी तुला या दुःखातून वेगळं केलं. त्यावेळेस तू म्हटला होता आठवीनं पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. आहे का तुला लक्षात, आहे का तुझ्या ध्यानात? त्यावेळेस पहिल्या वेळेस आपल्या तोंडातून शब्द, तेव्हापासून जन्माला आल्यापासून लबाड माणूस, लबाड म्हणजे विचारायचंच काम नाही. जन्माला आला आणि पहिला शब्द निघाला क्या क्या केव्हा केव्हा केव्हा. त्या देवाचे उपकार आहे मायबापांनो. मग तो तसा वसूल करत नाही, फक्त चालता चालता विचारतो काय झालं? अहो पडला नाही, त्यानं नोटीस पाठवली. कुठं चालला? अहो चालला होता, म्हैस आडवी आली. म्हैस आडवी आली, म्हैस नाही आडवी आली, त्याची दुसरी नोटीस आली. त्यानं तुम्हाला आयुष्य दिलेलं होतं. बँकेमध्ये जशी आपण ठेव ठेवतो तसं भगवंतानं आयुष्य दिलेलं होतं, मुदत दिलेली होती. पण आपण मुदतीच्या आत जर त्याचे पैसे फेडले नाही, बँकेचे पैसे जर मुदतीच्या आत फेडले नाही तर त्यावेळेस बँक जप्ती करत असतं. तद्वत भगवंत सुद्धा त्याचप्रमाणे एकदा नोटीस पाठवतो, दोनदा नोटीस पाठवतो आणि तिसऱ्या वेळेस गुचकी माणूस म्हणतो गेला. गुचकी नाही आली, त्यांना त्याचा जो देह जी ठेव दिली तो परत घेऊन आला. मग आपण म्हणतो आयुष्य जाण्याचं वय नव्हतं पण आले देवाजीच्या मना, ते कोणाचे चाले ना विठ्ठल. दुसरे उपकार तुमचे आमच्यावर आहे ते संतांचे आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत हे गुळासारखे मायबापानं, त्यांना फक्त तिळासारखं चिटकून राहिलं की आपलं आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. महाराज अजय बाबा, तुम्हाला आळंदीला जायचंय, मला सांगा तुम्हाला आळंदीला जायला किती वेळ लागेल? किती तास लागेल? 4 तास लागेल, बरोबर. आता तुमच्याजवळ ती मुंगी आहे, तिला सुद्धा आळंदीला जायचंय. मग मला सांगा तिला मुंगीला जायला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास? नाही, 4 तास नाही लागणार. मग 4 दिवस? 4 दिवस सुद्धा नाही. अहो 4 दिवस सोडा, 1 जन्म, एका जन्मात नाही, 2 नाही, 4 नाही, अनंत जन्म जरी सुद्धा त्या मुंगीनं घेतले तरी सुद्धा ती मुंगी आळंदीला जाऊ शकत नाही. पण तीच मुंगी जर आता अजय महाराजांच्या शर्टाला चिटकली, मग मला सांगा ती मुंगी आता किती तासात आळंदीला जाईल? किती तासामध्ये? 4 तासामध्ये आळंदीला जाईल. महाराज तुम्ही आम्ही या भवसागरातून कधीच हा भवसागर पार करू शकत नाही, पण संतांना जर चिटकलं, त्यांचं बोट धरलं, त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गावरून वाटचाल केली तर याच जन्मामध्ये हा भवसागर प्राप्त होऊन सुखाच्या नगरीमध्ये भगवंत आपल्याला प्रवेश करून देत असतो मायबापानं. दुसरे उपकार कुणाचे? संतांचे उपकार. आणि तिसरे उपकार जे सांगितलेले आहे आई वडिलांचे उपकार आहे. आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याचा हा सोहळा आहे विठ्ठल.